नमस्कार. दिनांक 4 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे, का रे आमच्या गाईला मारत होतास? लालासाहेबांच्या हातांवर कोड उमटले. अनेक उपाय करूनही गुण आला नाही म्हणून निराश झाले. एकाने महाराजांचे नाव सांगितले, पण आतापर्यंत काय कमी उपाय केले त्याने बरे वाटले नाही. आता हे महाराज काय वेगळं करणार म्हणून दुर्लक्ष केले. एका रात्री दारे खिडक्या बंद करून बसले असता मनातून तळमळत होते. त्यावेळी एक मोठी कपिला गाय जिन्याने वर येऊन दारे बंद असतानाही त्यांचे समोर उभी राहिली. तिला हकलण्यासाठी ते उठले, परंतु गाय वर आलीच कशी याचे आश्चर्य करीत असता त्या गायीमागे एक साधू दिसला. त्याला कोण काय कोठील असे विचारला. त्याने अक्कलकोटाचे वर्णन केले आणि गायीसह अदृश्य झाला. पुढे अक्कलकोटास येऊन महाराजांची सेवा केली आणि त्यांचे कोड बरे झाले. पुष्कळशी माणसे सद्वर्तनी, सत्शील आणि परोपकारी असतात, तरीही त्यांना आयुष्यात काही कटू प्रसंग भोगावे लागतात, काही आघात सोसावे लागतातच. भूतकाळात म्हणजे पूर्वजन्मात आपण काय नि कोणाचे कर्म करून ठेवले आहे याचे ज्ञान नसल्याने आम्ही कोणाचे वाईट करत नाही. देवाचीही सेवा होईल तेवढी करतो, तरीही असे भोग वाट्यास काय येतात? देवाकडे खरेच न्याय नाही, अशी त्यांची तक्रार असते. लालासाहेब अशा व्यक्तीचे प्रतीक आहे. प्रारब्ध कर्माला धीराने तोंड देण्याऐवजी आणि आपली श्रद्धा निष्ठा बळकट करण्याऐवजी अशी माणसे हातपाय गाळून बसतात आणि आपले आयुष्य उदासवाणे करून टाकतात. कितीही रामबाण औषध असते तरी व्याधी बरी होण्यासाठी किमान काही काळ जावाच लागतो. अनेक औषधोपचार झाले तरी गुण येत नाही म्हणून उपचार बंद करणे शहाणपणाचे नसते. प्रयत्न थांबवायचे नसतात, धीर सोडायचा नसतो. देवाच्या सेवेचा परिणाम दिसला नाही याचा अर्थ ती सेवा वाया गेली असे मुळीच नसतं. अनुकूलस्य संकल्पहा असे म्हणतात. त्याप्रमाणे परिस्थिती अनुकूल होण्यासाठी केलेले ते बीजारोपण असते. पण नुसते बीजारोपण करून भागत नाही, त्यासाठी पुढची निगराणी लागतेच, म्हणजे प्रयत्नात सातत्य लागतेच. तिकडे दुर्लक्ष झाल्यास झाड उगवणार नाही, मग व्यर्थ तक्रार करण्यात काय हशील? एका माणसाने सांगितलेल्या अक्कलकोटच्या महात्म्याकडे लालासाहेबांनी दुर्लक्ष केले. खरे तर देवच अशा वाटाड्याच्या रूपाने येऊन वाट दाखवत असतो, पण देव ओळखता येण्याइतकी आणि आपली पात्रता नसल्याने आपले दुर्लक्ष होते. लालासाहेबाचे असे दुर्लक्ष झाले. मग महाराजांनी आपले धेनुप्रिय स्वरूप त्याला दाखवून अक्कलकोटास येण्याचा संकेत दिला. या संकेताचा अर्थ समजून घ्यावा. इथे धेनुप्रिय याचा अर्थ इंद्रियाचं वळण लावणारा, त्यांचे रक्षण करणारा असा घ्यावा. पांथिक सांप्रदायिक संकुचितपणाने प्रगती उन्नती होत नाही, त्यासाठी अक्कलकोटास म्हणजे बुद्धीच्या गावी जावे लागते असा संकेत त्या साधूच्या व गायीच्या रूपाने महाराजांनी दिला. त्यावेळची परिस्थिती ही संकेतपूर्ण आहे. निराश मनाला सर्वत्र अंधार जाणवतो. अज्ञानाची आणि निराशेची ती मध्यरात्र असते. अशा वेळी कपिला गाय म्हणजे प्रेरणा येते आणि ती पाठवणारा साधू म्हणजे देव असतो. दारे खिडक्या बंद करून तळमळत पडणारा लालासाहेब म्हणजे संकटग्रस्त हताश जीवच होय. संकेतानुसार अक्कलकोटास येऊन महाराजांचे दर्शन घेताच महाराजांनी काय रे आमच्या गायीस मारित होतास असे विचारून संकेताची खूण पटवली. इथे आमची गाय असे म्हणणे यालाही विशिष्ट अर्थ आहे. अंतःप्रेरणा ही ईश्वराची देणगी आहे, ती दाबून टाकू नये. ही अंतःप्रेरणा आपल्याला सक्षम इंद्रिये मिळाली असल्याची जाणीव करून देते. सक्षम इंद्रिये ही सुद्धा ईश्वरी देणगीच आहे, ईश्वराची कृपाच आहे. तिचे विस्मरण होऊ देऊ नये. त्यासाठी खालील श्लोकाचे नित्य स्मरण असू द्यावे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिभेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोपे सुखे फिरूनी, उठतो ही ईश्वराची दया. लालासाहेबास असे अनेक संकेत महाराजांनी दिले. त्यात कुत्र्यास तुकडे खाऊ घाला असा एक संकेतात्मक आदेश दिला. इथे कुत्रे म्हणजे अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार या अर्थाने असून त्यांना विचार, चिंतन, मननाचे तुकडे म्हणजे खाद्य खाऊ घालावे लागतात. तेव्हाच ते आपले रक्षण इमाने इतवारे करतात. उपासनेत, सेवेत, वाचन, मनन, चिंतन इत्यादी अभ्यासाची गरज महाराजांनी अशी अधोरेखित केली आहे. त्याप्रमाणे केल्यावर लालासाहेबाचे म्हणजे हताश जीवाचे कोड साफ बरे झाले.
हे कोड प्रापंचिक आसक्तीचे होते. ते देहावर पसरते तेव्हा ते वाईटच दिसते आणि त्याचा मनस्ताप आयुष्यभर भोगावा लागतो. ते टाळण्यासाठीच भक्ती उपासना करावी लागते. अंतःकरणाची शुद्धी करावी लागते. ती शुद्धी झाली की देव जीवाला आपणाकडे ओढून घेतो. तो देव म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. एखाद्या व्यक्तीला आपणाकडे ओढून घ्यायचे महाराजांनी ठरवलेच तर संकेत दृष्टांताद्वारे कसे ओढून आपल्याजवळ आणतात, त्याचा उद्धार कसा करतात ते या लीलेवरून कळून येते. न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती, हेच खरे. धन्यवाद.